नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दोन शब्द. ऍक्च्युली आपण त्यांना प्रायमरी ऑक्सिलरी किंवा लिंकिंग वर्ब अशा शब्दात न समजून घेता फक्त ते दोन शब्द आहेत, ज्या दोन शब्दांचा अर्थ समजून त्यांचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. ते दोन शब्द आहेत वॉज आणि वेअर. या दोघांचाही ज्यांना आपण टू बीची रूप असं म्हणतो, या टू बीच्या रूपामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये आहेत ॲमिझर, तर पास्ट टेन्स मध्ये आहेत वॉज वेअर. आता आपण या वॉज वेअरचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया. वॉज आणि वेअर या दोघांचा अर्थ आपल्याला भूतकाळातला अर्थ घ्यायचा आहे. होते, होतो, होते, होत्या इत्यादी अर्थाने. फॉर एक्झाम्पल वॉज असेल किंवा वेअर असेल, आपण असं म्हणूयात मी आनंदी होतो, ते आनंदी होते, ती आनंदी होती किंवा त्या आनंदी होत्या. म्हणजे मराठीमध्ये तो, ती, ते, त्या या अर्थाने आपण वॉजवेअरचा वापर कसा करतो हे आपल्याला समजून आलं. आता यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की कोणकोणत्या सर्वनामामुळे किंवा कोणकोणत्या सब्जेक्ट सोबत कोणकोणतं किंवा कोणता शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे. याला इंग्रजीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नावाचा, परंतु आपल्याला त्याच्याशी महत्वाचं नाहीये. आपल्याला सध्या फक्त एवढंच बघायचं आहे की एक वचनी जर असेल तर वॉज वापरतात आणि अनेक वचनी जर असेल तर वेअर वापरतात. तुम्हाला जर हे कसं काय समजायचं, तर जे सर्वनाम आहे बघा, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, यामध्ये आय म्हणजे मी, साहजिकच एक वचनी असणार आहे. वी आम्ही, अनेक वचनी असणार आहे आम्ही. यू हे जरा गोंधळलेले, याचा संदर्भानेच आपल्याला स्पष्ट होणार आहे हे एक वचनी अनेक वचनी. तरी पण जर एकासाठी म्हणत असतील तर यू मीन्स तू आणि अनेक असतील तर यू मीन्स तुम्ही. मराठीमध्ये एक घोळ असा आहे की आपण अनेक वचनी अर्थानेच नाही तर औपचारिक अर्थाने कधी कधी तुम्ही हा शब्द वापरतो, परंतु इथे संदर्भ जर असेल तर त्यानुसार आपल्याला यू हे एक वचनी किंवा अनेक वचनी. पण याच्यातली गंमत अशी आहे की यू हे एक वचनी असलं किंवा अनेक वचनी असलं तरी सुद्धा त्यासोबत वापरल्या जाणारा जे शब्द आहे, जो शब्द आहे इथला, तो वेअरच आपल्याला वापरायचा आहे. म्हणून बघा, वी, यू, दे आणि कोणतंही प्लुरल नंबर नाउन. यापूर्वी आपण नाउन अँड इट्स नंबर, नाउन अँड इट्स जेंडर, नाउन अँड इट्स केस यासोबतच काइंड्स ऑफ नाउन हे सुद्धा शिकलोय. त्याबरोबरच डिटरमायनर अर्थात ऍडजेक्टिव्ह सोबत कसा वापर करायचा आहे ते सुद्धा आपण इथे शिकलो. तर इथे प्लुरल नंबर नाउन अर्थात अनेक वचनी नाम जर का असेल तर त्यासाठी आपल्याला वेअर वापरायचा आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. तसंच आय, ही, शी, इट सिंग्युलर नंबर नाउन याच्यासोबत वॉज वापरतात. आता हे एक वचनी किंवा अनेक वचनी हेही क्लिअर झालंय. कोणकोणत्या सर्वनामांसोबत किंवा अर्थात सब्जेक्ट सोबत, कर्त्यांसोबत कोणकोणतं शब्द वापरायचा आहे आणि त्याचा अर्थ काय होतो ते सुद्धा आपण समजून घेतलंय. परत इथं थोडक्यात समजून घेऊया. वॉज आणि वेअर या दोघांचाही अर्थ होतो. आता कुठे वॉज आणि कुठे वेअर वापरायचे, तर आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर नंबर नाउन यासाठी वॉज वापरायचे, तर वी, यू, दे प्लुरल नंबर नाउन यासाठी वेअर वापरायचे. यांना म्हणतात काय, फार जास्त व्याकरणाच्या खोलात शिरायचं नाही. आपल्याला स्पीकिंग बद्दल विचार करत असताना व्याकरणाचा फारसा आपल्याला गंध नसला तरी नेमकं ते कॉन्सेप्ट क्लिअर झाली का आपल्याला त्याची मदत मिळते. याला म्हणायचंय लिंकिंग वर्ब. म्हणजे आता आपण जे वॉज आणि वेअरचा इथे संदर्भ बघणार आहोत तो लिंकिंग वर्ब असा बघणार आहोत किंवा त्यालाच मेन वर्ब, म्हणजे त्या वाक्यामध्ये तेच एक मेन वर्ब असतं म्हणून ते लिंकिंग वर्ब असणार आहे. त्यालाच मराठीमध्ये आणखीन एक नाव आहे ते म्हणजे अस्तित्वदर्शक क्रियापदे. आणि लिंकिंग वर्ब का बघा, कारण दोन नामांना ते जोडण्याचं काम करतात. जसं की पेन आहे आणि सर्वनाम आहे आय, मग किंवा असं म्हणूया की मी विद्यार्थी आहे आणि आय स्टुडंट आणि विद्यार्थी दोघांना जोडायचे, तर आय एम अ स्टुडंट म्हणजे मी विद्यार्थी आहे. आहे म्हणजे काय, त्यांनी स्टुडंट आणि मी या दोन नामांना लिंक केलंय, याच्यामध्ये काहीतरी अस्तित्व दाखवले अशा अर्थ. ओके, आता बघा वॉज आणि वेअरच्या आपण यापूर्वी ॲमिझरचा संदर्भ कसा आहे किंवा ॲमिझर कुठे वापरतात आणि त्याआधी आपण जे बघितलं की पर्सनल प्रोनाउनचा रेफरन्स कसा असतो, या सगळ्यांचा एक पुढचा टप्पा आपल्याला शिकताना त्याचं संक्रमण होतं पॉझिटिव्ह धनसंक्रमण. तर आता बघूयात वॉज आणि वेअर. तर आय, ही, शी, इट सिंग्युलर नंबर नाउन वॉज, परत एकदा वी, यू, दे प्लुरल नंबर नाउन वेअर. बघूयात एक वाक्य आहे, मी उत्सुक होतो. आता वाक्य आणि वाक्याचे प्रकार काय आपण यापूर्वी समजून घेतलंय आधीच्या व्हिडिओमध्ये की काइंड्स ऑफ
सेंटेन्सेस. तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किंवा काइंड्स ऑफ सेंटेन्सेस जे आहे ते एकूण 2 भागामध्ये विभागले. एक म्हणजे अकॉर्डिंग टू यूज, वापरानुसार, आणि दुसरं असतं अकॉर्डिंग टू मिनिंग, म्हणजे अर्थानुसार वाक्याचे प्रकार. अर्थानुसार आपण बघितलं की ऍसेरेटिव्ह आहे, इंट्रॉगेटिव्ह आहे, त्यानंतर इम्पेरेटिव्ह आहे, आणि शेवटचा एक्सक्लेमेटरी टाईप आहे. इथे आपल्याला 2 प्रकारच्या वाक्यांवरती भर द्यायचा आहे. एक म्हणजे ऍसेरेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं म्हणजे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह मध्ये 2 असतात. एक व्हर्बल, त्याच्याविषयी आपण सविस्तरपणे आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आहे की व्हर्बल इंट्रॉगेटिव्ह आणि डब्ल्यूएच इंट्रॉगेटिव्ह. व्हर्बलला अजून एक नाव आहे ते म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन किंवा ऑक्झिलरी क्वेश्चन, आणि त्यांनाच पोलार व्हर्ब्स असं म्हटलं जातं. पोलार क्वेश्चन सुद्धा त्याला म्हटलं जातं. आता याच्यामध्ये डब्ल्यूएच म्हणजे काय, तर जेव्हा ज्या प्रश्नाचं होतं तर आपल्याला फक्त हो किंवा नाही, येस ऑर नो उत्तर देता येत नाही, संपूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर द्यावं लागतं, तर त्याला आपण म्हटलेले डब्ल्यूएच क्वेश्चन. जसे की इज दिस अ पेन, तर उत्तर देऊ शकतो आपण येस ऑर नो. परंतु आपल्याला दुसरा प्रश्न हुज दिस पेन, कोणाचा पेन आहे, तर आपण असं म्हणू शकत नाही की इथे त्याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही देता येणार नाही शॉर्टमध्ये. असं चला पुढे जाऊया. मी उत्सुक होतो. आता वाक्य कसं बनणार आहे, तर सब्जेक्ट घेणार आहे, नंतर वॉज किंवा वेअर, आणि ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट. वाक्य कसं बनणार आहे आपण समजून घेतलं याआधी. सो आय वॉज इगर, उत्सुक. ठीक आहे, आय वॉज इगर तेच नकारार्थी वाक्य. मी उत्सुक नव्हतो, आय वॉज नॉट इगर. तू उत्सुक होता का, आता इथे प्रश्न तयार झालाय. कोणता प्रश्न, व्हर्बल क्वेश्चन, अर्थातच येस नो टाईप क्वेश्चन. या प्रकारच्या प्रश्नामध्ये काय छोटासा बदल असा झालेला आहे की जे सब्जेक्ट आहे ते व्हर्बच्या जागेवरती गेले आणि जे व्हर्ब आहे ते सब्जेक्टच्या जागेवर झाले. इथे 2 प्रकारची व्हर्ब आपल्याला महत्वाची लक्षात ठेवायची. प्रायमरी व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब, अर्थात ज्यांना आपण टेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब असं सुद्धा म्हणतो. तर इथे वेअर आहे ते यूच्या जागेवरती गेलेले आणि दोघांनी एकमेकांच्या जागा चेंज केल्यात, म्हणजे ते प्रश्नार्थक बनले. वेर यू इगर. दुसरं, तू उत्सुक नव्हता का, वाक्य नकारार्थी असतं बघा, 2 प्रकारे होतं. एक तर आपण असं वापरू शकतो वरंट यू इगर, दॅट मीन्स शुद्ध आपल्या ग्रामीण इंग्लिशमध्ये जर म्हणायला गेलो तर वेरंट. ओके, वेरंट यू इगर. तर हे वाक्य अजून दुसऱ्या प्रकारे होऊ शकतं वेर यू नॉट इगर, वेर यू नॉट इगर, तर या प्रकारे सुद्धा. त्यानंतर तू उत्सुक का होता, वाय वेर यू इगर. इथे फक्त डब्ल्यूएच वर्ड ऍड होतो. बाकी बघा जे व्हर्बलचं सूत्र आहे तेच सूत्र इकडे राहतं, फक्त डब्ल्यूएच वर्ड त्याच्यामध्ये ऍड होतो आणि प्रश्न आपल्याला तयार करता येतो. तू उत्सुक का होता, वाय वेर यू इगर. तू उत्सुक का नव्हता, कायच नाही, व्हेरी सिम्पल, वाय वेरंट यू इगर. पुन्हा एकदा इथे नवीन तीच पद्धत आपण वापरू शकतो, व्हाय वेर यू. इथे नॉट इन, व्हाय वेर यू नॉट इगर. बरेच जणांना प्रश्न पडतो की सर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मधलं नकारार्थी रूप वापरायचंय का नॉट फुल फॉर्म मध्ये वापरायचंय, मग नॉट कुठे वापरायचंय. तर अशा प्रकारचं जर वाक्य असेल तर यामध्ये आपल्याला नॉट वापरायचंय. तो जो विशेषण आहे किंवा तो जो काही पुढचा शब्द आहे म्हणजे सब्जेक्टच्या नंतर आपल्याला ते वापरायचंय. आणि जर कॉन्ट्रॅक्टेड मध्ये वापरत असेल तर ऑब्व्हियसली ते त्या हेल्पिंग वर्बचं किंवा तो जो वर्ब तिथे वापरले गेले तसं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल, वेरंट, इजंट, ॲमंट, आरंट. ओके, आता एक महत्वाचा मुद्दा मागच्या याच्यामध्ये शिकलो आपण, ॲमंट असं होत नाही, त्याच्याऐवजी आरंट घ्यावं लागतं. आणि जर नाही घेतलं, ॲमच वापरलं तर एम आय नॉट फूल, ह्या प्रकारचं वाक्य आपण तिथे करता येईल. ओके, हे वाक्य जर विचारात गेलं तर एम आय नॉट इगर, मी उत्सुक नाहीये का, या प्रकारे. ओके, तर हे अशा प्रकारचं एक आहे. आता इथे काही शब्द आपण घेतलेले, लॉयल, तर एक कुठलाही आपण घेतलं, ग्रेटफुल आहे, जनरस आहे. तर इथे आपण या शब्दांचा वापर करू शकतो सर्वनामांचा. ही वॉज जनरस, तो एक उदार किंवा तो उदार होता. ही वॉज जनरस. वॉज ही जनरस, ही वॉज नॉट जनरस, वॉजंट ही जनरस, हाऊ वॉज ही जनरस, हाऊ वॉजंट ही जनरस, या प्रकारे. म्हणजे बघा एक त्यातला कोर पार्ट, त्याचा म्हणूयात आपण की मध्यवर्ती संकल्पना जर समजली तर जगात इंग्रजीसारखी दुसरी कुठली सोपी भाषा नाहीये. आणि आपल्याला ती समजून घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून माझ्यासोबत या छोट्या छोट्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकता. काही शंका असल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काही सजेशन असतील ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही माझ्यासाठी सांगू शकता. सो थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.